अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात रविवारी झालेल्या अकस्मात ढगफुटी पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले। या अचानक आलेल्या पुरामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शेती पाण्याखाली गेली असून अनेकांचे पीक वाहून गेली आहेत। यामुळे हताश व नैराश्य सापडलेल्या एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारला आहे। खरीप ढोरे येथील शेतकरी राजेंद्र ज्ञानदेवराव ढोरे वय 52 वर्ष यांनी खरीप हंगामासाठी आपल्या 7 एकर सामायिक शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली होती। मात्र रविवारी झालेल्या ढगफुटी पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने संपूर्ण पीक वाहून गेले। आर्थिक नुकसान, कर्जाचा वाढता बोजा आणि भविष्यातील उपजीविकेची भीती या सर्वांचा ताण राजेंद्र ढोरे यांना सहन झाला नाही। अखेर दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले। ही घटना समजताच परिसरात प्रचंड हळहळ, संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। राजेंद्र ढोरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे। नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्चातील वाढ आणि शासनाकडून होणारी अपुरी मदत यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। शासनाच्या विविध योजना अस्तित्वात असल्या तरी प्रत्यक्षात त्या गरजूपर्यंत पोहोचत नसल्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरवर्षी पिके वाहून जातात, सरकार मदतीच्या घोषणा करते, पण मदत केव्हा मिळते याचा पत्ता नाही। अशा शब्दात शेतकरी संताप व्यक्त करत आहे। या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या असुरक्षित भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तातडीने नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी जोर धरत आहे।